नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की फक्त 10 बाय 10 जागेतून आपण प्रत्येक महिन्याला 16,000 रुपये कशा प्रकारे कमवू शकतो। म्हणजेच 10 बाय 10 जागेत आपल्याला गावरान कोंबडी पालन कशा प्रकारे करता येईल किंवा गावरान कोंबडी पालनपासून तुम्ही या ठिकाणी महिन्याला 16,000 रुपये कसे कमवायची अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण बघणार आहोत। त्यासोबतच या ठिकाणी आपलं जे नियोजन असेल, प्लॅनिंग असेल, हे कसं राहील किंवा त्यांना खाद्य असेल, त्यासोबतच त्यांचा इतर खर्च असेल, लसीकरण असेल, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकायचा आहे, बघायचा आहे। आणि जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, कारण की आपण लवकरच शेळी पालन, बोकड पालन आणि कोंबडी पालनसाठी या ठिकाणी मोफतमध्ये प्रशिक्षण ट्रेनिंग आणणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे दररोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील। तर मित्रांनो बघा, जर आपल्याला 10 बाय 10 जागेतून जर कोंबडी पालन करायचं असेल तर आपल्याला साहजिकच 10 बाय 10चं शेड असणं गरजेचं आहे। आता 10 बाय 10ची जागा म्हणजे काय, तर 10 बाय 10चं शेड। आता 10 बाय 10चं शेड आपण जर उभं करायला गेलो तर या ठिकाणी आपल्याला 10 बाय 10 म्हणजे 100 स्क्वेअर फुटाचं शेड आपले या ठिकाणी तयार होणार। आता 100 स्क्वेअर फूट म्हणजे यामध्ये किती पक्षी बसेल, तर बघा, एका गावरान कोंबडीसाठी सरासरी 1 स्क्वेअर फूट जागा ही पुरेशी असते। मग जर आपल्याकडं 100 स्क्वेअर फूट शेड असेल आणि आपण त्यामध्ये आडवे बांबू लावून किंवा त्यामध्ये एकावर एक असे 3 मजली या ठिकाणी बसण्यासाठी जागा जर केली तर एक 100 स्क्वेअर फुटामध्ये 300 स्क्वेअर फूट जागा आपली तयार होईल। म्हणजे थोडक्यात 300 पक्षी आपले या ठिकाणी ॲडजस्ट होऊ शकतात। म्हणजे बघा, बऱ्याच ठिकाणी काय राहतं की बॉयलर जे असतं ते डायरेक्ट जमिनीवरती या ठिकाणी बसत असतं, पण जर आपण गावठी कोंबडीची गोष्ट केली तर गावरान पक्षी हा रानटी पक्षी असतो आणि त्यांना झाडावर किंवा भिंतीवर बसायला आवडतं। मग त्या ठिकाणी आपण पाईप असेल किंवा मग बांबू असेल तर त्या ठिकाणी आपले एक कप्पे तयार करायची, एकावर एक असे 2-3 थर आपण तयार करायचे। जर तुम्ही 3 थर बसवत असाल त्या ठिकाणी तुमचे 400 पक्षी आरामशीर बसू शकता। आणि जर तुम्ही आणखी वरती 2 थर लावत असाल तर 300 पक्षी बसू शकता। मग अशाप्रमाणे आपल्याकडे या ठिकाणी 300 पक्ष्यांचं या कॅपॅसिटीचं शेड तयार झालं आहे। त्यानंतर आपण यामध्ये काय करणार आहे, सुरुवातीला 20 गावरान कोंबड्या, प्युअर गावरान या ठिकाणी विकत आणणार, जे की डायरेक्ट अंड्यावरच्या कोंबड्या असणार। त्यासोबतच आपण मोठे कोंबडे या ठिकाणी 3 आणणार, प्युअर गावरान। आता जर 20 गावरान कोंबड्या आपण विकत घ्यायला गेल्या डायरेक्ट अंड्यावरच्या तर आपल्याला सरासरी 400 रुपयाला प्रति कोंबडी या हिशोबाने भाव भेटेल। मग आपण 8,000 रुपयाच्या आपल्याला कोंबड्या आणाव्या लागतील। त्याचप्रमाणे 3 कोंबड्या आपल्याला 600 रुपये प्रति कोंबड्याने 1200 रुपयाचं आपल्याला काय करायला लागेल, या ठिकाणी 1800 रुपयाचं आपल्याला काय करायला लागेल, तर या ठिकाणी 3 कोंबड्या आणावे लागेल। त्यानंतर आपण या दोघांची जर बेरीज केली तर या ठिकाणी बघू शकता की आपले एक सरासरी 9,800 रुपयाचा खर्च पक्षी आणण्यासाठी या ठिकाणी येईल। त्यानंतर आपण थोडक्यात आता कोंबडीचं किंवा गावरान कोंबडीचं एक सायकल असतं किंवा टाईम टेबल असतं हे समजून घेऊया। बघा, गावरान कोंबडी जेव्हा अंड्यावर येते किंवा अंडं देते त्या दिवसापासून ती पुढील 20 दिवसांच्या आसपास या ठिकाणी अंडं देते। त्यानंतर 20-21 दिवस ती अंड्याला उभवते आणि त्यातून पिल्लं बाहेर काढते आणि तिथून पुढं ती 2-2.5 महिने त्या पिल्लांचा सांभाळ करते आणि ती पुन्हा अंड्यावर येते। म्हणजे हा जो संपूर्ण कार्यकाळ आहे किंवा हा जो संपूर्ण काही सायकल आहे तर हे संपूर्ण 4 महिन्याचं आहे। म्हणजे थोडक्यात जर आपण एक बॅच काढायला गेलो तर आपल्याला 4 महिने लागतील, बरोबर। आणि वर्षात असतात 12 महिने, म्हणजे 12 महिन्यामध्ये कोंबडीची अशी सायकल 3 वेळा पूर्ण होतील। म्हणजे आपल्या असे 4-4-4 अशा 3 बॅच निघेल। मी तुम्हाला समजत नसेल तर शेवटला पुन्हा डिस्कस करून पुन्हा सांगेल। पण बघा, जर आपण 4 महिन्याची एक बॅच आपल्याकडे तयार होते, म्हणजे जर बघा एका कोंबडीखाली आपण सरासरी 20 अंडे ठेवले, त्यातून कोंबडीने ते 20 दिवस उभवले, म्हणजे 20मधून जर 5 अंडे खराब झाले आणि 5-15 पिल्लं आपल्याला भेटले
त्या 15 पिल्लामधून 5 पिल्लं आपले या ठिकाणी मेले, म्हणजे 50% आपण काय केलं, या ठिकाणी मरतूक पकडली. तरी देखील आपल्याला प्रति कोंबडी मागं 10 पिल्लं या ठिकाणी जिवंत राहतील. आता एका कोंबडी मागं 10 पिल्लं आपली जगली, म्हणजे आपल्याजवळ आहेत 20 कोंबड्या. 20 कोंबड्या मागं या ठिकाणी आपले 200 पिल्लं जगतील, बरोबर. तर 20 कोंबड्या मागं आपल्याला 200 पिल्लं भेटली, म्हणजे एका बॅचमध्ये आपल्याला सरासरी या ठिकाणी 200 पिल्लं भेटले. आणि आपल्याकडं मोठे पक्षी आहेत ते 23, म्हणजे एका वेळेस आपल्याकडे किती आहेत या ठिकाणी 223 पक्ष्यांच्या आसपास पक्षी आपल्या शेडमध्ये राहतील. आपलं जे शेडची कॅपॅसिटी आहे ती आहे 300 ते 400 पक्ष्यांचं. आणि लहान पक्षी जेव्हा असतात ते एका स्क्वेअर फुटामध्ये 2 पक्षीसुद्धा ॲडजस्ट होत असतात. त्यानंतर बघा, आपण पहिल्या 4 महिन्यामध्ये 1 बॅच काढली, असे वर्षभरात आपण 3 बॅच काढल्या. लक्षात ठेवा, जेव्हा आपली पहिली बॅच विकली जाईल तेव्हा आपली दुसरी बॅच ही 1 महिन्याची असेल किंवा 2 महिन्याची असेल. म्हणजे बघा, एकाच वेळेस आपले तिन्ही पण बॅच एकासोबत नसणार आहे, त्यामुळे आपल्याला जास्त गर्दी आपल्या शेडमध्ये अजिबात होणार नाही आहे. त्यानंतर बघा, प्रत्येक बॅचमध्ये जर आपण 200 पक्षी किंवा 200 पिल्लं मानले तर टोटल आपले पिल्लं होत आहेत 600, बरोबर. आता जर 600 पिल्लं आहेत, त्यांना खाद्य खर्च किती येईल ते अगोदर आपण बघूया. मग बघा, 600 पिल्लं आणि प्रत्येक एका पिल्लाला विकेपर्यंत सरासरी आपल्याला 4 किलो खाद्य खायला द्यावं लागतं. जर आपण प्रत्येक पिल्लाला 4 किलो दिलं आणि 600 त्यांना गुणाकार केला तर 600 पक्ष्यांना आपल्याला सरासरी 2400 किलो खाद्य या ठिकाणी खायला द्यायला लागेल. पण आपण काय करणार, 50% विकतचं खाद्य आणि 50% घरगुती खाद्य. आता घरगुतीमध्ये काय काय येईल, जसं की तुम्ही सुबाबळ असेल, पालक असेल, मेथी घास असेल किंवा मग तुतीचा पाला असेल, त्याचप्रमाणे शेवग्याचा पाला असेल, हा तुम्ही खाद्य स्वरूपात देऊ शकता. किंवा मग तुम्ही त्यांना या ठिकाणी कंपाऊंड करून मोकळं पण सोडू शकता. तसंच तुम्ही तुमच्या घरातील काही शिळं खरकटं असेल किंवा हॉटेलचं खरकटं असेल, त्याचप्रमाणे तुमच्या शेतामधला जो पण कोबी, टमाटर असेल, भेंडी असेल, गवार असेल, दोडके असेल, जे काही भाजीपाला असेल तो तुम्ही त्यांना खायला देऊ शकता. म्हणजे आपला 50% खाद्य खर्च या ठिकाणी कमी होईल. त्यानंतर बघा, या ठिकाणी 50% आपण जेव्हा खाद्य खर्च कमी करून या ठिकाणी 1200 किलो खाद्य यांना खायला द्यायला लागेल. म्हणजे 1200 किलो गुणिले 32 रुपयाने जर आपण हिशोब लावला तर 38,400 रुपये खाद्य खर्च या ठिकाणी त्यांना येईल. आता 38,400 आपल्याला फक्त लहान पिल्लांसाठी आला आहे. आता मोठे पक्षी किती खाद्य खातील त्याचा एक आपण आढावा थोडक्यात घेऊया. मग बघा, आपल्याकडे आहेत 20 कोंबड्या प्लस 3 कोंबडे, म्हणजे 23 मोठे पक्षी आहेत. आता जर हिशोब काढायला गेलात तर सरासरी एका मोठ्या पक्षाला 120 ग्राम दिवसाला आपल्याला खाद्य या ठिकाणी द्यावं लागेल. मग आपल्याकडे आहेत 23 मोठे पक्षी, तर 120 ग्रॅम गुणिले 23 जर आपण हिशोब केला तर सरासरी 3 किलो दिवसाला आपल्याला यांना खाद्य द्यावं लागेल. त्यातून आपण 50% वजा करूया, जे की आपण घरगुती त्यांना देऊ शकतो. म्हणजे 1.5 किलो दिवसाला आपल्याला त्यांना विकतचं खाद्य द्यावं लागेल. मग आता 1.5 किलो दिवसाला जर असं आपल्याला 365 दिवस म्हणजे 1 वर्षासाठी जर खाद्य द्यायचं असेल तर या ठिकाणी 547 किलो खाद्य त्यांना द्यावं लागेल. आणि 547 किलो जर आपण 32 रुपयाने याचा गुणाकार केला तर 17,500 रुपयाचं खाद्य मोठ्या पक्ष्यांना या ठिकाणी खायला द्यावं लागेल. त्यानंतर लसीकरण आणि औषधं 2,000 रुपये आपण या ठिकाणी पकडले. आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला 2,500 रुपये आपण अतिरिक्त खर्च या ठिकाणी पकडला आहे. म्हणजे 80 ते 90 रुपये आपल्याला दिवसाला खर्च, ज्यामध्ये आपला बल्ब रिप्लेसमेंट असेल, गाडीचं पेट्रोल असेल किंवा इतर छोटा मोठा खर्च असेल, जो की आपण महिन्याला 2,500 रुपये या ठिकाणी पकडला आहे. म्हणजे असा जर आपण टोटल हिशोब लावला तर आपल्याला या ठिकाणी 87,900 रुपयाच्या आसपास टोटल खर्च आपला होतो आहे. आता आपण संपूर्ण खर्च बघितला आहे. आता आपण काय करणार आहे की या ठिकाणी आपलं उत्पन्न बघूया. मग बघा, जेव्हा आपल्याला एका बॅचमधून 200 पिल्लं भेटली तर त्या 200 पिल्लामधून आपले 100% कोंबडे किंवा 100% कोंबड्या या ठिकाणी नसणार आहे. म्हणजे बघा, जर आपण 60% कोंबड्या मानल्या आणि 40% कोंबडे पकडले तर या ठिकाणी 80 आपल्याला कोंबडे भेटतील आणि 120 आपल्याला कोंबड्या भेटतील. जर आपण 80 कोंबडे 600 रुपये प्रति कोंबड्याने जर विकले तर 48,000 रुपये आपल्याला 80 कोंबडे विकून भेटतील. आणि 120 कोंबडे आपण 400 रुपये प्रति कोंबडीने विकले तर आपल्याला 48,120 कोंबड्या विकून या ठिकाणी भेटेल.
जर आपण दोन्हींची बेरीज केली तर 96,000 रुपये आपल्याला पहिल्या 4 महिन्याचे किंवा एका बॅचचे आपल्याला या ठिकाणी भेटेल। असे आपण वर्षाला 3 बॅच काढणार म्हणजे 2,88,000 रुपये आपल्याला एका वर्षामध्ये आपल्याला उत्पन्न भेटेल। 2,88,000 मधून आपण 87,900 किंवा 88,000 रुपये वरचे वजा करणार, जो की लागले आपल्याला खर्च। आता 2,88,000 मधून 88,000 आपण वजा केले तर आपल्याकडे टोटल शिल्लक राहिले 2 लाख रुपये। आता या 2 लाख रुपयाला आपण 12 महिन्यांनी भागाकार करणार म्हणजे प्रत्येक महिन्याचा आपण जर हिशोब काढला तर सरासरी 16,600 म्हणजे जर आपण राऊंड फिगर पकडलं तर 16,000 रुपये प्रत्येक महिन्याला आपण या ठिकाणी कसं काय कमवू शकतो याचं आपण एक थोडक्यात गणित बघितलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला प्रत्येकाने कमेंटमध्ये नक्की सांगा। सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय तर ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ शेतीसंबंधी असेल, बोकडपालन, शेळीपालन, गावरान कोंबडी पालन किंवा शेतीसंबंधी असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपण दररोज आणत असतो। त्यासाठी प्रत्येकाने आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे प्रत्येकापर्यंत आपला हा व्हिडिओ नक्की पोहोचेल। सोबतच मित्रांनो, मी देखील एक शेतकरी कुटुंबातील आहे, त्यामुळे प्रत्येकाने माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे या ठिकाणी आपलं शेतकरी लोकांचे विचार किंवा आपले शेतकरी लोकांचं राहणीमान किंवा आपली जी लाईफस्टाईल आहे किंवा आपला जो शेतकरी लोकांचा आवाज आहे हा प्रत्येकापर्यंत किंवा दुनियेपर्यंत पोहोचला पाहिजे। त्यामुळे आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही नक्की शेअर करा, सोबतच कमेंट करा आणि लाईक प्रत्येकाने करा। जर तुम्ही लाईक, कमेंट आणि शेअर करत असाल तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, आपला आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपल्या मालाला, आपल्या व्यवसायांना चांगला भाव भेटेल, चांगली व्हॅल्यू भेटेल। त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, आपण ही जी माहिती बघितली आहे ही या ठिकाणी एक कागदोपत्री हिशोब काढण्याचा प्रयत्न केला आहे। ॲक्च्युअलमध्ये आपण जेव्हा हा व्यवसाय करू यामध्ये थोडाफार आपल्याला फरक बघायला भेटू शकतो। त्यामुळे तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की तुम्ही जेव्हा पण कोणताही निर्णय घ्याल त्या अगोदर तुम्ही तुमची स्वतःची अगोदर माहिती घ्या आणि मगच कोणताही निर्णय घ्या। कारण की जर तुम्ही अर्धवट माहिती घेऊन कोणताही निर्णय घेत असाल तर या ठिकाणी तुम्हाला लॉस पण होऊ शकतो किंवा तुम्हाला नुकसान पण होऊ शकतं। त्यामुळे तुम्ही अगोदर पुरेपूर माहिती जमा करा, त्यानंतर तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करा म्हणजे तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होईल। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। धन्यवाद।